मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या ह्या अल्गो ट्रेडिंगच्या मराठी चॅनलवरती आज मी तुम्हाला माझे स्वतःचे मी ट्रेड केलेले अल्गो ट्रेडिंगचा प्रॉफिट दाखवणार आहे. रिअल वाला प्रॉफिट दाखवणार आणि त्यासोबतच मी आज जी स्ट्रॅटेजी वापरली किंवा मी रोज जी स्ट्रॅटेजी वापरतो ती तुम्हाला मी बनवायला शिकवणार आहे आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये. व्हिडिओ खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त डिटेल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके. सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती जे आहे ना ते आपण कंटिन्युअसली तुम्हाला अल्गो ट्रेडिंग बद्दल व्हिडिओज या ठिकाणी टाकत आहे. ऑलरेडी 3 व्हिडिओ तुम्हाला भेटलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अल्गो ट्रेडिंगचं एक सॉफ्टवेअरही सांगितलंय, ज्यात फक्त ₹100 तुम्ही अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी रन करू शकता. ओके. आता अ, हे तर सर्व ठीक आहे. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे. ओके. तुम्हाला सॉफ्टवेअर वगैरे दाखवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी एक पोस्ट केलेली होती आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा प्रकारे आपण आजच्या दिवशी एक्सपायरीच्या दिवशी प्रॉफिट बुक केलेला आहे तो. एक सेकंद फक्त तुम्ही होल्ड करा. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे ती पोस्ट दाखवतो आणि त्यासोबत तुम्ही जर त्या टेलिग्राम चॅनलला नसाल तर आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंकही भेटेल. ओके. आता मी या ठिकाणी तुमच्यासमोर स्क्रीन शेअर करतो. इथे बघा. हे आपलं आहे टेलिग्राम चॅनल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये. इथे मी तुमच्यासोबत हा आपला रिअल ट्रेडचा जो आहे तो प्रॉफिट शेअर केलेला होता, ज्यामध्ये आपण सांगितलेलं की आजच्या एक्सपायरीच्या दिवशी आपण कशा प्रकारे प्रॉफिट बुक केलेला आहे. ठीक आहे. आता हे आपण कसं केलेलं आहे, रिअलमध्ये कसं केलं बघून घेऊया. अल्गो टेस्ट या सॉफ्टवेअरबद्दल मी याच्या आधी एक व्हिडिओ बनवलाय की सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, काय करायचं, कसं कसं सर्व गोष्टी करायच्या, कशी ट्रेडिंग करायची, सर्व तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. आज मी तुम्हाला तो लाईव्ह ट्रेडही म्हणजे मी जो केला तो दाखवणार, प्लस ती स्ट्रॅटेजी काय तेही दाखवणार. ठीक आहे. आता मी इथे जे तुमचे रिअल ट्रेड असतात ते तुम्हाला अल्गो ट्रेडमध्ये दिसतात आणि जे तुमचे पेपर ट्रेड असतात ते तुम्हाला खाली फॉरवर्ड टेस्टमध्ये दिसतात. मी इथे अल्गो ट्रेडवरती जातो कारण की तो माझा रिअल ट्रेड होता. ठीक आहे. आता करंटली जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेला माझा क्रिप्टोमध्ये पण एक अल्गो ट्रेड चालू आहे. तुमच्या समोर इथे सर्व जो काय प्रॉफिट असेल, जो काय लॉस असेल तुम्हाला सर्व दिसतोय. हा जो आहे हा क्रिप्टोचा ट्रेड आहे जो अल्गोमध्ये चालू आहे. मी तुमच्यासमोर वेगळं काम करतोय आणि बॅकएंडला माझं वेगळं काम करतोय पैसे कमवण्याचं. हा बेनिफिट असतो अल्गो ट्रेडिंगचा. समजा आत्ता मी मॅन्युअल ट्रेडिंग करत असतो. ओके. क्रिप्टोमध्ये मी मॅन्युअल ट्रेडिंग करत असतो तर मी आत्ता या क्षणी तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नसतो. ओके. आता मी इथे एक साथ 2 कामं करतोय. माझा ऑलरेडी अल्गो पण रन होतोय आणि माझं एक दुसरं काम पण होतं, युट्यूबचं पण काम होतंय. हा बेनिफिट असतो अल्गोचा. तुम्ही एक ऑटोमेटेड लेवलवरती तुमची कामं करू शकता. ठीक आहे. आता हे क्रिप्टोचं थोडं बाजूला ठेवा, हा आपला आजचा टॉपिक नाही. तुम्ही इथे लक्ष द्या. शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवशी जवळपास ₹2,43,000 प्रॉफिट आपण बुक केलेला आहे एक्सपायरीच्या दिवशी, स्वतः काहीही काम न करता अल्गोच्या मदतीने. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती लॉट होते, काय होते सर्व बघूया. तुम्ही थोडंसं खाली आलात तिथे तुम्हाला हा क्रिप्टोवाला दिसतं तर सोडून द्या. इथे तुम्हाला दिसतं 1.5% स्ट्रॅडल स्क्वेअर ऑफ झालेलं आहे. स्क्वेअर ऑफ झालेला आहे. माझ्या झेरोदाच्या अकाउंटमध्ये स्क्वेअर ऑफ झालेला आहे हा. आणि इथे तुम्हाला ₹2,43,000 प्रॉफिट या ठिकाणी क्लिअरली दिसत आहे. प्रॉफिट कसा झाला, काय ट्रेड घेतलेला, कसा घेतलेला सर्व बघूया. इथे बघा, इथे मी आता या ठिकाणी आलेलो आहे डायरेक्टली रिप्लेमध्ये. ठीक आहे. रिप्लेमध्ये आल्यानंतर बघा, रिप्ले म्हणजे म्हणजे काय की जसं जसं टायमिंग जाईल तसं तसं हा पुढे पुढे जाणून तुम्हाला रिप्ले दाखवणार. आता मला काय तुम्हाला इथे रिप्ले दाखवत बसायचा नाही आहे. मला तुम्हाला एक्झॅक्टली सांगायचं की हा ट्रेड काय होता वगैरे. मी ह्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय की माझ्या किती क्वांटिटीज होत्या ते. आज 9 डिसेंबर आहे. 9 डिसेंबरला मी 25,850चा पोट म्हणजे मी स्वतः नाही मारला, अल्गोनेच मारला. मी अल्गोमध्ये कोड टाकलेला होता. ते अल्गोमध्ये कशी स्ट्रॅटेजी तयार करायची मी तुम्हाला आत्ता याच व्हिडिओमध्ये शिकवणार. ओके. त्याआधी बघा, एक 25,850 हा स्ट्रॅडल होता. कॉल आणि पुट सेल मारलेले 1800 1800 1800 1800 क्वांटिटी. ठीक आहे. म्हणजे हे 2 पुट आहेत, 2 कॉल आहेत. ओव्हरऑल हा एकच स्ट्रॅडल आहे. 1800 1800 क्वांटिटी जवळपास तुम्हाला 4 वेळा दिसते. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्हाला ह्याच्यामध्ये किती प्रॉफिट झालेला आहे तो ₹2,43,000 तुम्हाला इथे नक्कीच दिसत असेल. आलं. ओके. तुम्हाला क्वांटिटी समजल्या, किती क्वांटिटी याच्यामध्ये लागले ते सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजल्या. आता इथे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दाखवतो. ठीक आहे. स्ट्रॅटेजी आपण इथे शिकून घेणार आहोतच, पण ती स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर इथे रिव्हील करून टाकतो स्ट्रॅटेजी काय आहे. ठीक आहे. इथे बघा आपण काय केलं ह्या स्ट्रॅटेजीमध्ये.
लक्ष द्या, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी स्वतःला तयार करायची आहे. स्ट्रॅटेजी कशी तयार करायची हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलं ह्या सॉफ्टवेअरवरती. ठीक आहे. सो इथे बघा, इथे मी आले इंडेक्सवरती. मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी एक काम करतो, मी स्वतः तयार करूनच दाखवतो. इथे एक्सप्लेन करण्यापेक्षा मी तुम्हाला तयार करूनच दाखवेल. त्याआधी मी इथे आलो आणि या ठिकाणी ना बघा, व्हिडिओ सुरुवातीला मला इथे तुम्हाला प्रॉफिट सुद्धा चालत होता 6,000 रुपये, आता चालू आहे 8,000 रुपये क्रिप्टोमध्ये. ठीक आहे. इथे बघा, इथे मी करतो MTF ग्राफ. सो MTF ग्राफमध्ये मला काय दिसतं, आजचा जो माझा ट्रेड होता ना, ज्यामध्ये मी 25,850चा स्ट्रॅडल माझा ऑलरेडी गेलेला होता अल्गोनुसार. अल्गोनेच ठरवलं तो स्ट्रॅडल मारायचा, मी काय नाही केलं. त्यामध्ये काय झालेलं बघा, सुरुवातीपासून एक 9:16 हा स्ट्रॅडल पडला. 9:16 हा स्ट्रॅडल पडल्यानंतर जवळपास तुम्ही जर बघाल तर 10 वाजल्याच्या सुमारास मला 1,22,000 रुपयांचा MTM लॉस दिसत होता. MTM लॉस म्हणजे काय, अकाउंटमध्ये दिसणारा लॉस, बुक झालेला लॉस नाही, हा अकाउंटमध्ये दिसणारा लॉस होता 1,22,000 रुपयांचा. बट तो बुक नाही झाला. बुक का नाही झाला ते जसं मी स्ट्रॅटेजी पुढे घेईन तसं तुम्हाला दाखवेन. ह्यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये रिस्क मॅनेजमेंट आहे. तर तुम्ही हे बघून म्हणाल की बाबा 1,22,000चा लॉस खूप झाला, तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट मी केलेली आहे. काय केलेली आहे तेही तुम्हाला सांगेन स्ट्रॅटेजी शिकवताना. ठीक आहे. माझा स्टॉप लॉस इथे हिट झाला नव्हता म्हणून हा ट्रेड एक्झिट नाही झाला. स्टॉप लॉस हिट झाला असता तर ट्रेड एक्झिट झाला असता. नाही झालं तसं. त्यानंतर कंटिन्युअस आपला ट्रेड वरती जायला लागला. जवळपास एक बघाल तर तुम्ही मी एक 10:30च्या दरम्यान प्रॉफिटला आलो 44,000. पुढे पुढे गेलो, 12 वाजताच्या दरम्यान 1,24,000 प्रॉफिटला आलो. पुन्हा एकदा प्रॉफिट पडला, जवळपास 12:30ला फक्त 24,000 राहिला. तरी पण आपण एक्झिट नाही झालो, कंटिन्यू घेत राहिलो. मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला दिसला 2,76,000. ओके, म्हणजे मॅक्झिमम लॉस दिसला 1,22,000, मॅक्झिमम प्रॉफिट दिसला 2,76,000. आणि 2,55ला माझी एक्झिट असते. 2,55 पर्यंत जे आहे ते 2,43,500 रुपये आपण बुक केलेला आहे ऑटोमॅटिकली माझ्या अल्गोने माझ्यासाठी. मी यामध्ये काहीही काम केलेलं नाही 1 रुपयाचं पण. ऑटोमॅटिकली हे सगळ्या गोष्टी झाल्या. जसं तुमच्यासमोर आता क्रिप्टोचा ट्रेड ऑटोमॅटिकली होतोय, मी काहीच नाही करत, त्याप्रमाणेच तो ट्रेड ऑटोमॅटिकली झालाय. ठीक आहे. तुम्हाला हे सर्व समजलं. आता आपण बघून घेऊया स्ट्रॅटेजी. आता मला माहिती आहे, आता तुम्हाला इंटरेस्ट आला असेल स्ट्रॅटेजी शिकायला. रिझल्ट बघितल्यानंतर स्ट्रॅटेजी शिकायला इंटरेस्ट येतोच. आवडला असेल इथपर्यंत व्हिडिओ नक्की लाईक करा. सॉफ्टवेअरची लिंक सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. आता आपण जाऊया स्ट्रॅटेजी शिकण्याकडे. ठीक आहे. सो स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं हे अल्गो टेस्ट सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्याकडे रजिस्टर करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची. तिकडे तुम्ही गेलात की तुम्हाला जायचं बॅक टेस्टवरती. बॅक टेस्टवरती जायचं क्रिएट स्ट्रॅटेजीजवरती. क्रिएट स्ट्रॅटेजीजवरती गेलात की ही स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर आता क्रिएट करतो. माझ्याकडे हे ऑलरेडी आहे, सो तीच मी तुम्हाला इथे ओपन करतो. ठीक आहे. मला म्हणजे परत परत मला वेळ घालवायला नको, तुमचाही वेळ वाचेल. इथे बघा, स्ट्रॅटेजी काय आहे बघा, सिम्पल आहे. निफ्टीमध्ये 9:16 एंट्री आहे, 2,55ची एक्झिट आहे. इथे आपण सिम्पली शॉर्ट स्ट्रॅडल करतोय. आणि बरं, हा शॉर्ट स्ट्रॅडल फक्त एक्सपायरीला नाही करत आहे, हा रोज करतोय आपण. ठीक आहे, रोज करतोय. खाली जाऊया. इथे बघा काय केलं इथे. आता तुमच्याकडे समजा एक लॉट असेल. ओके, मी 24 लॉटने ट्रेड केलेले आहे इथे, सो इथे मी 24 लॉट टाकले. ठीक आहे. इथे बघा, या ठिकाणी मी 24 लॉट सेल केलेले आहेत कॉलचे ॲट द मनी. सिम्पल स्ट्रॅटेजी, कोणतेही टार्गेट नाही, कोणतेही स्टॉप लॉस नाही, काहीच नाही. ठीक आहे. 24 लॉट सेल केले. इथे मी परत 24 लॉट सेल केले पुटचे. ठीक आहे, कॉल आणि पुटचे 24 लॉट सेल केले ॲट द मनी. पुन्हा एकदा सेम कॉल आणि पुटचे 24 लॉट. एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना ना मला ट्रेड करायचं आहे 48 लॉटने. तर एक साथ 48 लॉट ट्रेड नाही होत, तिथे लिमिट आहे 24ची. सो त्यामुळे इथे मी काय केलंय, 24 दोनदा घेतले. सो त्यामध्ये कन्फ्युज नका होऊ असं काय झालं. 24 लॉट दोनदा घेतलेले आहेत, म्हणजे 48 लॉटच झाले ते. 24 कॉलचे आणि 24 पुटचे. ओके, खाली येईल. मॅक्झिमम लॉस आहे इथे 1,80,000 रुपयांचा. ठीक आहे, जो की आहे माझ्या कॅपिटलच्या 1.5%. तुमच्या कॅपिटलच्या 1.5% तुमचा लॉस पाहिजे. समजा तुमचं कॅपिटल ह्या स्ट्रॅटेजीसाठी लागते 2.5 लाख. तुमचं कॅपिटल ह्या स्ट्रॅटेजीसाठी लागतं आहे 2.5 लाख रुपये. तर तुमचा एका लॉट मध्ये लॉस पाहिजे 3,750. बरोबर, 1.5%. तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलच्या 1.5% लॉस. आता तुम्हाला समजलं असेल की मागाशी 1,20,000 लॉसवरती मी एक्झिट का नाही झालो, कारण की माझा मॅक्झिमम लॉस आहे 1,80,000. तो झाला असता तर मी एक्झिट झालो असतो, म्हणजे माझी स्ट्रॅटेजी डायरेक्ट एक्झिट झाली असती. सो तुम्ही जर एक लॉट नाही करत असाल 3,750 रुपयांचा तुमचा मॅक्झिमम लॉस पाहिजे.
कॅपिटलच्या 1.5%. ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी मी एक काम करतो, एका वर्षासाठी बॅक टेस्ट करून दाखवतो तुम्हाला. एका वर्षासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करून दाखवतो, बट ऑब्विसली ही 48 लॉट वरती बॅक टेस्ट होणार आहे, सो तसे रिझल्ट तुम्हाला दिसतील. कसं 48 लॉट वरती बघा, एक साधारणतः तुम्हाला 92 लॅक्स रुपीजचा जो आहे तो प्रॉफिट इथे दिसतंय. तर मी एक काम केलं, मी या ठिकाणी एस्टिमेटेड मार्जिन काढलं, तुम्हाला दिसतंय की एक 100%च्या आसपास प्रॉफिट तुम्हाला ह्यामध्ये झालेला आहे. गेल्या एका वर्षात 100%च्या आसपास तुमचे पैसे या ठिकाणी वाढलेले आहेत या स्ट्रॅटेजीने. स्ट्रॅटेजी काय आहे? सिम्पल स्ट्रॅडल विथ 1.5% ऑफ कॅपिटलचा स्टॉप लॉस. ओके, एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजी आपण रेग्युलरली करतो, रोज करतो. मी तुम्हाला हवं तर त्याचे रिझल्टही एक दाखवून देतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये रिझल्ट काढलेले आहेत. तर मी एक काम करतो, ठीक आहे, मी इथे ना हिस्ट्रीमध्ये जातो आणि हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर हे इथे सिलेक्ट करतो. ठीक आहे, हिस्ट्रीमध्ये गेलो म्हणजे हा माझा रिअल ट्रेड आहे, रिअल अल्गो ट्रेड आहे. इथे बघा, अल्गो ट्रेड हिस्ट्री, ही स्ट्रॅटेजी. ह्या स्ट्रॅटेजीने काय केलंय माझ्यासोबत ते इथे आलंय. एक जवळपास या अकाउंटमध्ये मी ऑक्टोबर महिन्यापासून ही स्ट्रॅटेजी वापरायला लागलो. आधी मी दुसऱ्या सॉफ्टवेअरवरती वापरायचो, असं नका समजा मी हल्ली वापरायला लागलो. मी आधीपासून ही स्ट्रॅटेजी दुसऱ्या सॉफ्टवेअरला वापरायचो, जे आपल्याला फार पूर्वीपासून फॉलो करते त्यांना माहिती असेल. सो आतापर्यंत स्ट्रॅटेजीने काय केलंय, प्रत्येक डे वाईज झाले बघा. 8 डिसेंबरला मला मॅक्झिमम लॉस झाला या स्ट्रॅटेजीमध्ये. लक्षात घ्या, मी अल्गोमध्ये फक्त एकच स्ट्रॅटेजी वापरत नाही, माझ्या 2 ते 3 स्ट्रॅटेजी चालू असतात. ही त्यापैकी एक स्ट्रॅटेजी आहे फक्त, हेही लक्षात घ्या. ओके, 8 डिसेंबरला मला यामध्ये लॉस झाला, मॅक्झिमम लॉस जो 1,80,000 आहे. एक थोडंफार वरती खाली यामध्ये होतं. 5 डिसेंबर परत एकदा लॉस झाला. ठीक आहे, 5 डिसेंबर परत एकदा लॉस, म्हणजे 2 दिवस लगातार लॉस. त्याआधी 4 डिसेंबर इथे प्रॉफिट झालं 1,28,000. 3 डिसेंबर इथे एक 19,000 रुपयाचा प्रॉफिट झाला. 2 डिसेंबर इथे एक 66,000 रुपयांचा प्रॉफिट झाला. 1 डिसेंबर परत 80,000चा लॉस. 28 नोव्हेंबर 1,00,000चा प्रॉफिट. 27 नोव्हेंबर 81,000चा प्रॉफिट. 26 नोव्हेंबर परत एक 2 लाख रुपयाचा लॉस, 2-2.25 लाखाचा. 25 नोव्हेंबर 2,71,000 रुपयांचा प्रॉफिट. सो अशा प्रकारे कंटिन्युअस प्रॉफिट लॉस चालू असतं. बट इम्पॉर्टंट काय, इम्पॉर्टंट हे आहे की ॲट द एंड ऑफ द मंथ असेल, ॲट द एंड ऑफ द इयर असेल, तुम्ही प्रॉफिटेबल आहात की नाही. ते तुम्हाला दिसतंय की जेव्हापासून मी ही स्ट्रॅटेजी वापरतो आहे, मी अजूनपर्यंत तरी प्रॉफिटेबल आहे. आणि प्लस अजूनपर्यंत प्रॉफिटेबल असताना अजून आजच्या दिवसाचे प्रॉफिट इथे ॲड नाही झाले. सो आजच्या दिवसाचे जे काही 2,40,000 प्रॉफिट आहे तो इथे ॲड झाला की साधारणतः एक 9 लाखाच्या आसपास प्रॉफिटमध्ये मी असेल. क्लिअर असो. अशा प्रकारे प्रत्येक डे वाईज तुम्ही बघू शकता. हे रिअल ट्रेड आहे, याचे तुम्हाला इथे प्रूफ्स या ठिकाणी दिसत असेल, कसे प्रॉफिट आहेत, कसे लॉस आहेत. मॅक्झिमम लॉस एवढा का ठेवलेला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिसत असेल. चार्जेस सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत. चार्जेस मायनस केलात तरी तुम्ही किती प्रॉफिटेबल आहात हे तुम्हाला समजून जात आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे जे आहे ही एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे, 1.5% स्ट्रॅटेजी, ज्यामधनं प्रॉफिट आपण आजच्या दिवशी कमवलेलं आहे. ही माझी डेली स्ट्रॅटेजी चालू असते, असं नाही की एक्सपायरी आहे म्हणून फक्त आजच चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला जर अल्गो ट्रेडिंगच्या अशाच नवनवीन स्ट्रॅटेजी, आता ही तर मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगवाली स्ट्रॅटेजी दिली, तुम्हाला अल्गो ट्रेडिंगच्या ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजी जरी हव्या असतील, त्याच्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, पण अजून हव्या असतील, तयार करायला शिकायचं असेल, नक्की मला कमेंट करून सांगा. भरपूर सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी अल्गो ट्रेडिंगचे घेऊन येऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की अल्गो ट्रेडिंगचं डेडिकेटेड युट्यूब चॅनल मी सुरू केलं आहे तुमच्यासाठी, त्याला मिस नका करू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.